नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुरडी येथील गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्य करून राहत असलेल्या आदिवासी पारधी कुटुंबांवर गावातील जातीवादी गावगुंडांनी जीवघेणा हल्ला करून घरे व संसार उपयोगी साहित्य उद्ध्वस्त केले आहे. महिलांना व मुलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक विष्णू जाधव, गेवराई तालुका अध्यक्ष पप्पू गायकवाड उपस्थित होते. उद्ध्वस्त केलेल्या घरांना प्राध्यापक किसन चव्हाण यांनी भेट दिलेली चित्रफीत आमच्या हाती आली असून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. काय करून यांना रस्तच नाही यावा. पाण्याची सुद्धा कोणते बघा ते भांडी गुडी सुट्टेन असं उगाच गेले पुढे भांडी घेऊन ठेवलं आमचं काय नाही देवाचं बघा देवाचं काय नुकसान त्याला मेन राखायला रागाला आपण आता देवाचं वाटत काहीच ठेवलं नाही. फूड आहे काढून टाकलं तिथंच एक बरं का देवाची काय नुकसान केली हे हा किती हाल नुकसान आहे. हे बघा देवाचं घर मेन राखायला म्हणून रागाला आणि हे देवाचं चांदीचे देव राहतात. तेव्हा देवाचं काय हालत केली का त्यांना हे दिसले नाही कुठे होते हे आणि हे शासनाने दिलेलं घरकुल हे बी मान्य नाही यांना. ही सुरडीमधलीच दुसरी वस्ती आहे. या दुसऱ्या वस्तीवरती देखील या पद्धतीनं सर मला ऐकून घ्या. या इथं देखील त्या गावुंडांनी त्या पद्धतीनं हल्ला केला. इथं हे शबरी आवास योजनेचं हे घरकुल मिळालेलं हे देखील पाडून टाकलं त्यांनी. तोडफोड केली सगळी दिसतंय आपल्याला सगळं. इकडे सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे त्यांनी. पलीकडची सगळी ती जी पत्र्याची काही घरं होती ती देखील गजाने तोडून फोडून टाकलेली आहे. इथं जवळपास 4-5 बोर होते. इथले बोर त्यांनी तोडून बोर मोटरी काढून फोडून ते बुजून टाकलेले आहे. इथे मोटरसायकल दिसते, अक्षरशः नवीन मोटरसायकल आहे शोरूमची, देखील तोडून टाकली, मोडून टाकलेली आहे. मला असं वाटतं की अत्यंत संतापजनक हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशी संध्याकाळीच आम्ही या विषयावरती बोलणार आहे आणि आम्ही विनंती करणार आहोत की साहेब आपण देखील अशा या घटनास्थळी आपण आलं पाहिजे, भेट दिली पाहिजे. कारण देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष झालेली म्हणतो आपण आणि आज जर या पद्धतीनं हल्ले होत असतील या गरीब लोकांवरती कुठलाही दोष नसताना फक्त हे अतिक्रमण करून राहतात म्हणून या पद्धतीनं या ठिकाणी याच्यावरती हल्ला झालेला आहे. याची सोडून जावं. शासनाची जमीन आहे, ती काय कुणाच्या बापाची खाजगी प्रॉपर्टी नव्हती, परंतु या ठिकाणी या पद्धतीने असे हल्ले झालेले आहेत. आपण बघतोय सगळं. यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी आहे. गावगुंडांना पाठीशी घालणारे इथले स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत आणि म्हणून पोलिसांनी देखील अत्यंत अट्रॉसिटी सारखे, मारहाणी सारखे असे गुन्हे दाखल केलेले आहेत. परंतु यामध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. पेट्या तोडलेल्या आहेत, फोडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एक मुलगी आयसीयू मध्ये आहे, त्यांच्यावरती देखील 107 सारखे गुन्हे दाखल करायला पाहिजे. आपण इथं बघतोय म्हणजे हल्ला करणाऱ्यांच्या मनामध्ये किती क्रूरता होती. बोर
ही नवीन मोटरसायकल आहे, 6 महिन्यापूर्वी आणलेली मोटरसायकल आहे, जे अजून हप्ते चालू आहेत. नवीन मोटरसायकल आहे, काहीही ठेवलं नाही. पत्रे या पद्धतीत तोडफोड केलेली आहे. सगळे बोर या ठिकाणी बुजून टाकलेले आहे. समोरचं घर बघतोय आपण तिकडचं, त्या घराला अक्षरशः पहारीनं ते घर फोडलेलं आहे. मला असं वाटतं की हाच हल्ला जर या समाजाकडून दुसऱ्या समाजावरती झाला असता तर अख्ख्या गावानं यांची माणसं देखील जिवंत ठेवली नसती, बायांवरती अत्याचार केले असते, अख्खी वस्तीच्या वस्ती जेलमध्ये नेऊन टाकली असती. परंतु या गरीब लोकांवरती हल्ला झाला आणि त्याच्यामुळे यांचं कुणी नाही यांच्या पाठीमागे. म्हणून प्रशासनानं देखील स्थानिक आमदारांचं ऐकून अत्यंत जुजबी असे गुन्हे दाखल केलेले आहेत. कलम देखील असे लावलेले आहेत की एक 2-3 दिवसामध्ये त्यांना जामीन होईल अशा पद्धतीचे गुन्हे आहेत. मी आता डीवायएसपी संघ आम्ही बोललो, त्यांना विचारलं की पारध्यांकडून जर हा हल्ला झाला असता तर तुम्ही काय गुन्हे दाखल केले असते, सोडला असता का यांना तुम्ही? अरे ही पण माणसं आहेत ना. करा ना, त्या गावगुंडावरती 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, 395चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ते करणार नसतील तर मला असं वाटतं की सगळ्या लोकांना घेऊन प्रशासनाला आम्ही चुकीची मागणी करणार नाही, पण प्रशासनाला त्या गावगुंडांवरती दरोड्याचा आणि जीवे मारण्याचा 307चा सेक्शन लावावंच लागेल. त्यासाठी आम्ही उद्या निवेदन देऊन आमचं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत. मी जिल्ह्यातल्या सगळ्यात परिवर्तनवादी पुरोगामी ज्या ज्या काही संघटना आहेत, फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या, त्यांना आवाहन करतो की अरे जरा व्हिजिट द्या, या इथं बघा या लोकांची काय अवस्था करून ठेवली. इथं खाण्यापिण्याला या लेकरांना खाय प्यायला काही नाही, देता आलं तर द्या घासातला घास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हक्क अधिकार दिले, सन्मान दिला, आणि आज या समाजावरती या पद्धतीने हल्ले होत आहेत. आज छत्रपती शिवरायांची जयंती या वस्तीवरती या लोकांनी शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेला. मला असं वाटतं की मन सुन्न करणारी घटना आहे. फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या या महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं चित्र हे अत्यंत खेदजनक आहे, निषेधार्थ आहे. आणि म्हणून या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. आणि म्हणून आम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांबरोबर संध्याकाळी चर्चा करणार आहोत. जिल्ह्यातले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, बघा काय अवस्था केलेली आहे. आणि माणसं आहेत, एवढी क्रूरता कुठून आली या लोकांच्या मनामध्ये. हे धान्य आहेत खाण्यासाठीचं, ह्या धान्य अक्षरशः कोठ्या फोडून टाकल्यात. ती कोठी आहे ती फोडून टाकली धारदार शस्त्राने, आणि सगळं त्यांचं खाण्याचं जे शेतामध्ये पिकवलेलं जे धान्य आपण बघतोय हे गहू आहेत. अशा सगळ्या कोठ्या 2-3 लोकांसाठी हे शेड असेल, पण या गरीब माणसासाठी त्यांचं घरच आहे ना सगळ्या बाजूनी. म्हणजे अक्षरशः चाळण करून टाकली या खोलीची. चाळण, माणूस रागामध्ये एखादा फटका मारतोय, पत्रा फोडून टाकतोय. पण एवढा राग होता, 6 बोरवेल बुजून टाकले, घरकुल पाडून टाकलंय. हे पत्र्याचं शेड आहे, सगळ्या बाजूनी चाळण केली, धान्याच्या कोठ्या फोडून टाकल्या, काहीच धान्य शिल्लक ठेवलं नाही. त्याचप्रमाणे पेट्या ज्या होत्या त्या पेट्यांमध्ये कपडे होते, त्या पेट्यांमध्ये त्यांचं मौल्यवान वस्तू असतील, दागिने होते, पैसे होते, काहीही ठेवलेलं नाही. इतका जीवघेणा हल्ला असताना देखील प्रशासनानं साधे साधे कलम लावलेले आहेत. मला असं वाटतं की आम्ही सगळेजण, हे आमचे वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत, प्राध्यापक विष्णू जाधव आहेत, अजय गायकवाड आहे, त्याचप्रमाणे आमचे भैरव प्रतिष्ठानचे भोसले सर आहेत, आमचे लक्ष्मण मोरे आहे, त्याचप्रमाणे सागर भोसले आहेत. अनेक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही आता डीवायएसपी संघ बोललेलो आहोत. उद्यापासून आपण निवेदन देऊन न्याय मागण्यासाठी आपण सुरू करणार आहोत. काय आता सगळंच बघितलं आपण, काय ठेवलंय? बरोबर, किती पाहावा तेवढं कमीच आहे आता. मोटर फोडून दिलेत आपल्याला. बोरवेल आहे, हा बोरवेल बुजून टाकलाय, 5 बोरवेल बुजून टाकले, मोटर सोडून टाकले आपल्याला. सगळं फोडून टाकलं. इतकं सुंदर पीक या आदिवासी पारधी कुटुंबाने घेतलं. हे कपाशीचं पीक आहे, पलीकडे सुंदर असा एकदम छानसा कसदार असा गहू आणलेला आहे, बाजरी आहे, ज्वारी आहे. हे पाहत नाही. पुन्हा एकदा या कुटुंबानी या शेत्या सोडाव्यात आणि चोऱ्या कराव्यात अशा पद्धतीचा उद्देश आपल्या गावगुंडांचा असावा. हे शेती सोडून जा, तुमचं काम नाही, तुम्ही चोऱ्याच केल्या पाहिजे, तुम्ही लुटमार केली पाहिजे. तुमचे बापदादे चोऱ्या करत होते, दरोडे टाकत होते, तुम्ही देखील ते करा, शेती करू नका. मला असं वाटतं की
हे अत्यंत किळसवाणं आहे. प्रशासनाला आम्ही जाहीर या ठिकाणी आवाहन करतो की वेळेत लक्ष द्या, नाहीतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करू. या लोकांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी यांच्या सोबत